मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली हे दोघेही साक्षीने जी काही साक्ष दिलेली असते ते व्हिडिओज पाहत असतात. तेव्हा अर्जुनला आठवतं की साक्षीने माझ्यासमोरच समीर नावाच्या एका मित्राला फोन केला होता. म्हणाला होता की पार्टीमध्ये आम्ही 2 वाजेपर्यंत होतो. तेव्हा आता अर्जुनला त्या गोष्टी आठवू लागतात. दुसरीकडे चैतन्य ऑफिसमध्ये बसलेला असतो. तो साक्षीचा मोबाईलमधील फोटो पाहत असतो. आता तो तिच्याकडे पाहत म्हणतो की साक्षी, तुझ्या विरोधात अर्जुनला पुरावा सापडला आहे. तू खरंच अडचणीत येशील का? तू हे केलं आहे का? मला तर काही समजत नाही. मला असं वाटतंय की साक्षीला आता सगळं काही CCTV फुटेजबद्दल सांगून टाकावं. म्हणून तो आता तिला फोन करणारच असतो. पण एका क्षणी तो थांबतो आणि म्हणतो, नाही, जर असं काही केलं तर अर्जुन आणि माझ्या प्रोफेशनशी मी बेईनामी करतोय असं होईल. वरती तो आता टेन्शनमध्ये असतो. काय करावं, सांगावं की नाही. तेवढ्यातच त्याला अर्जुनचा फोन येतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, साक्षीने आपल्याला त्याच्यासोबत ती पार्टीमध्ये होती. काय त्या मित्राचं नाव घेतलं होतं, मला सांगशील का तू? त्यावरती चैतन्य म्हणतो की हो, समीर वाळके असं त्याचं नाव होतं आणि आपण त्याचा फोन नंबर सुद्धा घेतला होता. त्यावरती अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, तू पटकन मला फोन नंबर तो सेंड कर. त्यावरती चैतन्य विचारतो, का, काय झालं? अर्जुन म्हणतो, मी नंतर सगळं काही सांगतो ना तुला चैतन्य, आता फोन ठेव फक्त आणि फोन नंबर सेंड कर. काय चैतन्य आता ठीक आहे असं म्हणतो आणि फोन ठेवतो. तर दुसरीकडे साक्षी आणि अण्णा हे दोघेही घरी आलेले असतात. साक्षी आता अण्णांना मिठी मारत थँक्यू असं म्हणते. त्यावरती कशाबद्दल असा तो विचारतो. त्यावरती साक्षी म्हणू लागते, मला माहिती आहे तुम्हाला तुमचा स्वाभिमान हा खूप महत्त्वाचा आहे. अहो, मी म्हणाले म्हणून तुम्ही मैत्रीचा हात नागराज समोर केला. त्यावरती आता अण्णा म्हणतो, तू वेडी आहे का? बापाचे कुणी आभार मानतं का? मी तुझ्यासाठी कुणाचेही पाय धरायला तयार आहे. त्यावरती आता साक्षी म्हणते, नाही अण्णा, मी असे कुणाचेही पाय धरू देणार नाही. आता सध्या नागराजशी पॅचअप करणं खूप महत्त्वाचं आहे. हो अण्णा, मलाच असं झालंय, ही केस कधी एकदा संपेल म्हणजे माझ्या डोक्यावरचं खूप मोठं टेन्शन कमी होईल. ती अण्णा म्हणतात, तू काळजी करू नको, उद्या कोर्टामध्ये काय होतंय ते बघ. पण आता किल्लेदार आपल्याला काय म्हणालाय की प्रियावरच अर्जुन हा रोग धरेल, म्हणजे तिलाच प्रश्न विचारेल, तिलाच टार्गेट करेल, त्यामुळे काही टेन्शन नाही. तेव्हा आता प्रियालाच टार्गेट करायला पाहिजे असं आता साक्षी म्हणते. आणि तसं काही असतं ना अण्णा, चैतन्यने मला नक्कीच सांगितलं असतं. प्रिया अण्णा म्हणतात, तो चैतन्य का फैतन्य सोडून दे, मला त्याच्यावर अजिबात विश्वास नाही. तुला असं कशावरून वाटतं ग? तो तुला सर्व काही सांगेल. वरती आता साक्षी म्हणते, अण्णा अहो, तुम्ही पाहिलं नाही का, तो माझ्यावर किती लट्टू झालाय, किती प्रेम करतो माझ्यावर. म्हटल्यावर हे सगळं काही सांगणारच तो मला आणि होणाऱ्या बायकोशी तो सर्व काही शेअर करणारच. त्यावरती अण्णा म्हणतात की पाहू आपण पाळलेला हा गडकरी कोर्टामध्ये आपल्याला काही उपयोगी पडतो की नाही. जा आता तू आराम कर असं म्हणून ते साक्षीला रूममध्ये जायला सांगतात. तर दुसरीकडे प्रिया आता खूपच चिडलेली असते. ती म्हणते की सगळेजण मलाच धारेवर धरतायत. आता तो अर्जुनने जर मला उद्या कोर्टात प्रश्न विचारले तर मग मी काय करायचं? मी मात्र अडकणार, तुम्ही मात्र नामानिराळे. वरती राकेश म्हणतो, मग काय करायचं? सर्वात जास्त फायदा तुझाच आहे ना यामध्ये. तेव्हा आता तू माझं डोकं फिरवू नकोस, गप्प बस राकेश असं आता प्रिया त्याच्यावर ओरडते. तेव्हा नागराज आता राकेशला म्हणतो, अरे जरा शांत बस आणि तू शांतच छान दिसतो. आणि तू काय ग? तन्वी सारखी सारखी आपली ओरडत असते. तेव्हा ती म्हणते, मग मी काय करू? उद्या जर अर्जुनने मला टार्गेट केलं तर तुम्ही सगळेजण शांत बसणार, माझी मात्र त्या कोर्टामध्ये वाट लागणार. आणि तो तुमचा भाऊ त्या कठपुतलीशी लग्न लावायला निघालाय. अहो, त्या अर्जुनचं डोकं खूप चालतं आणि किल्लेदारचं डोकं पार कामातून गेलंय. नागराज म्हणतो की माझ्या भावाबद्दल तू बोलते, जरा नीट बोल. त्यावरती नागराज म्हणतो, दादाला उद्या कुणीतरी नक्कीच सांभाळेल, परंतु कोर्टात उद्या अर्जुनला कोण सांभाळणार? हे ऐकताच आता प्रिया अजूनच घाबरते. तर दुसरीकडे अर्जुन हा साक्षीच्या मित्राला म्हणजे समीर वाळकेला फोन करतो. तर तो तिचा मित्र म्हणजे समीर हा हॉटेलमध्येच असतो. तर अर्जुन म्हणतो, मी राजाध्यक्ष बोलतोय, एक खूप मोठा बिझनेसमॅन आहे. माझ्या बहिणीची एंगेजमेंट आहे 30 डिसेंबरला. एंगेजमेंटसाठी 400 गेस्ट येणार आहेत. तुम्ही त्यांची व्यवस्था करणार का? म्हणजे तुमचं हॉटेल त्या दिवशी रिकामं आहे का? त्यावरती आता समीर हो असं म्हणतो. तर आपण कधी भेटूयात? तुमच्या डोक्यात काही प्लॅन आहे का असं अर्जुनला तो विचारू लागतो. अर्जुन म्हणतो की हो, माझ्या डोक्यात प्लॅन आहे ना, मी तुम्हाला उद्या सकाळी 10 वाजता भेटतो आणि बरोबर 10 वाजताच भेटायचं आहे, कारण नंतर माझी फ्लाईट आहे. तेव्हा समीर खुश होऊन जातो आणि मी तुमची वाट पाहतोय असं म्हणतो. सायली विचारते, सर तुम्ही असं का खोटं सांगितलं राजाध्यक्ष वगैरे? त्यावरती अर्जुन म्हणतो, असं सांगावं लागतं कारण की
जर मी त्याला खरं खरं सांगितलं असतं तर मग त्याने लगेच साक्षीला कॉल केला असता, मग साक्षी लगेच अलर्ट झाली असती. तेव्हा सायली म्हणते हो बरोबर आहे तुमचं. तर आता दुसऱ्या दिवशी अर्जुन हा समीरला भेटायला त्याच्या हॉटेलमध्ये जातो. तेव्हा समीर आता अर्जुनला खूप प्रश्न विचारू लागतो. त्या बहिणीची एंगेजमेंट 30 डिसेंबरला आहे म्हटल्यावर आपल्याला लगेच प्लॅन एक्झिक्यूट करावा लागेल. तुमच्या डोक्यात वेगळे काही प्लॅन असेल तर सांगा. अर्जुन म्हणतो माझा प्लॅन अगदी तयार आहे, फक्त हे सगळं काही कोर्टात होणार आहे. तेव्हा समीर जरा घाबरतोच. दुसरीकडे प्रिया कोर्टात जाण्यासाठी तयार होत असते तर विपुल तिच्या पर्समध्ये तिला लागणारं सर्व सामान ठेवत असतो. ते पाहून प्रिया आता खूप चिडते आणि म्हणते अरे तू हे का करतोस. त्यावरती तो म्हणतो अगं मला तुझी काळजी वाटते, मी ना फक्त सिनेमांमध्ये पाहिलं आहे असं. एखाद्याने त्या विटनेस बॉक्समध्ये उभं राहणं, पण तुला मी नाही पाहू शकत. तुला तिथे बोर झालं ना, हे हेडफोन दिले आहेत, तू ते कानात घालून गाणी सुद्धा ऐकू शकतेस. त्याचबरोबर जर तुला खूपच बोर झालं तर माझ्याकडे पहा. मनातल्या मनात आता प्रिया म्हणते की अरे तुझ्याकडे पाहिल्यानंतर मला मळमळल्यासारखं होतं. तर आता विपुल तिची खूप काळजी करत असतो, तिच्याबरोबर खूप गोड गोड बोलत असतो. तेवढ्यातच रविराज तेथे येतो आणि त्या दोघांचं सर्व बोलणं ऐकतो. त्याला आता खूप भारी वाटत असतं, कारण प्रियाची विपुल हा खूप काळजी करत असतो. त्यावरती कपाळावरच्या आठ्या काढ असं आता विपुल म्हणतो. प्रिया हसण्याचं नाटक करते. आता रविराज पुढे होतो आणि विपुलला म्हणतो किती काळजी करतोस माझ्या मुलीची तू. तुम्ही दोघेही मेड फॉर इच अदर आहात. अजून एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी, आज तुला उलटसुलट प्रश्न अर्जुन हा कोर्टात विचारेल. अजिबात घाबरून जायचं नाही, कारण आपली बाजू सत्याची आहे. प्रिया आता हो म्हणते. तर इकडे आता समीर असतो, तो म्हणतो की हे कोर्ट वगैरे म्हणजे काय. तेव्हा साक्षी तुमची मैत्रीण आणि तुम्ही एका पार्टीमध्ये होतात आणि तुम्ही त्या रात्री पार्टीमध्ये होतात तेव्हा साक्षी पार्टी सोडून गेली होती का. त्यावरती तुम्ही असे प्रश्न मला का विचारताय, हे इव्हेंट वगैरे सगळं काही खोटं होतं का असं समीर विचारतो. त्यावरती अर्जुन म्हणतो मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, जर तुम्ही आता खरी उत्तरं सांगितली नाही तर मग हा व्हिडिओ पहा, हा मी पोलिसांकडे देईल, तुम्हाला 20 वर्षाची जेल होईल. तुम्ही इथे इलिगल पैसा जमवता हे सुद्धा तिकडे समजेल, तो पैसा सुद्धा तुम्हाला तिकडे सरकारकडे जमा करावा लागेल. अशी अर्जुन आता त्याची चांगलीच कुंडी करतो. तेव्हा आता समीर खूपच घाबरतो आणि म्हणतो की मी तुम्हाला सगळं काही सांगायला तयार आहे. तरी अर्जुन त्याच्याकडे पाहत राहतो आणि त्याला पाणी देतो. तर समीर हा पूर्णपणे घामाघूम झालेला असतो. इकडे आता कोर्टामध्ये चैतन्य देखील आलेला असतो. आता साक्षीचं खूप टेन्शन आलेलं असतं. तो म्हणतो आता कोर्टामध्ये साक्षीची काय वाट लावणार आहे ना अर्जुन, काय माहीत. मी सांगायला हवं होतं का, पण नको. अशाने आमच्या दोघा मित्रांमध्ये खूप मोठी फूट पडेल. तेवढ्यातच साक्षी आणि अण्णा हे दोघेही तेथे येतात. चैतन्याला अजूनच साक्षीची काळजी वाटू लागते. अण्णा जरा पुढे गाडी घेऊन जातो. चैतन्य मनातल्या मनात विचार करतो साक्षी जर माझ्यासमोर आली तर तिच्या काळजीने मी काही पण सांगून टाकेल. या विचाराने आता चैतन्य आतमध्ये जातो. तसं तेथे अण्णा आणि साक्षी हे दोघेही येतात. तर हे मांजर शेपूट घालून कुठे पळालं असं आता साक्षीला तो विचारतो. त्यावरती साक्षी म्हणते अर्जुन आपल्याला दोघांना बोलताना पाहिल ना, म्हणून तो गेला असेल आतमध्ये. तर आता दुसरीकडे कुसुम आणि सायली ही घरातून निघतात. अर्जुन म्हणतो की चला पटकन, कोर्टामध्ये हिअरिंग सुरू होईल. तेव्हा आता सायली कुसुमला केसबद्दल सांगत असते की महत्त्वाचे पुरावे अर्जुन सरांनी शोधले आहेत. तर अर्जुन म्हणतो अहो चला पटकन, हिअरिंग सुरू होईल. तेव्हा आता सायली पुढे बसायला जाते अर्जुन शेजारी. कुसुम लगेच म्हणते की अजिबात तू पुढे बसायचं नाही, तू काही लग्नाची बायको नाही त्याच्या, म्हणून ती आता तिला मागे बसवते. अर्जुन म्हणतो हे काय मिसेस सायली, तुम्ही मागे का बसलात. तेव्हा कुसुम म्हणते हे बघ कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं होतं का असं तिने पुढे बसायचं म्हणून. अर्जुन म्हणतो मी एकटा पुढे बसणार नाही, माझ्या शेजारची शीट अशी रिकामी आहे, मी काय ड्रायव्हर आहे का तुमचा. सायली आता वाद नको म्हणून पुढे बसायला जाणार असते तर कुसुम तिला आता अडवूनच ठेवते. अर्जुन म्हणतो ठीक आहे, जोपर्यंत माझी ही शीट भरली जात नाही ना तर मी गाडी स्टार्ट करणार नाही. त्यावरती कुसुम म्हणते काय आम्हाला धमक्या देतोस का, आम्ही रिक्षाने जाऊ. त्यावरती सायली म्हणते अर्जुन सर जर नाही आले कोर्टात तर मग हेअरिंग तरी कशी होईल ग कुसुमताई. पण कुसुम आता ऐकतच नाही.
ती म्हणते, "सीट भरली पाहिजे ना? बरं ठीक आहे." असं म्हणून ती आता अर्जुन शेजारी जाऊन बसते. अर्जुन आता रागातच तिच्याकडे पाहू लागतो. तेव्हा आता "चला ना, सीट तर भरली आहे." असं आता कुसुम अर्जुनला म्हणते आणि एस-टीसारखी टिंग-टिंग घंटी वाजवू का? असंही विचारते. अर्जुन आता अजूनच रागात तिच्याकडे पाहू लागतो. तर सायली डोक्याला हात लावते. मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन आता कोर्टासमोर साक्षीविरोधात पुरावे सादर करून तिची पूर्णपणे वाट लावणार आहे. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.